भाभी काय रे सकाळी बोंडू कैसून आणलं? अरे मस्त ताजे बोंडू गावले काय सांगतो? ये बस. अरे असले तुका ताजे बोंडू अमेरिकेत सुद्धा गावाचे नाही. म्हणजे कॅलिफोर्नियात काजी नाही होत. अरे आमचे बाबा सांगायचे सकाळी सकाळी ताजे बोंडू खावा. आणि आबा मी अजून एक शोध लावलाय. काय रे? अरे पिवळे बोंडू ना ताज्या बोंडूंपेक्षा अधिक चवीक चांगले असतो. लाल बोंडूपेक्षा पिवळे बोंडू चांगले. हा आणि किती माहिती आहे काय तिथं फायबर जास्त गावता. बरोबर आहे. आणि तुका सांगतोय लाल बोंडू डिंक्याळे असतात, हम्म. रापले असतात त्याच्यात. ऐकलं? हा बस. आता होईतो तुझं बोंडू खाऊन झालो असा योग पेडो खा घे. पेडो हा. कसोरी पेडो. अरे कोण पास झाला काय कोणा पोरग्या झाला. शाप शाप चूक दोन्ही गोष्टी शाप चूक. अरे तुझा पोरग्या 15वीत असा ना. 14वीत असा 17वी काय 18वीत अगं शिकतलं असं म्हणता. हा. आता पेडो कसलो म्हणा विचारशील तर तुका सांगतोय ती दिवसा माझ्या चेडवान सभेत भाषण केल्या. अरे झाला काय मराठी शाळा बंद करू नको म्हणून एक मोठं मोर्चो काढलेला नाही जिल्हा बुक केलाय. त्याच्यानंतर सभेत रूपांतर झाला. ऐकलं तर आयोजकांनी काय केल्यानी सगळी प्रमुख लोकांची भाषणं झाल्याबरोबर त्यांनी सांगल्यानी बा उपस्थितांपैकी कोणाक काय बोलायचा का तर आमचा चेडू साक्षी उभ्या रावला वॉटवर केल्या ते का बोलूक दिल्यानी. काय बोलला असत माझा चेडू काय म्हणाला आमची मराठी शाळा आमची आवस असा आपल्या आवशीक आपल्या मुलांपासून तोडू नकास. वा शाबास. अरे बरोबरच बोलला आता. मराठी शाळा ह्या गावचा भूषण असता. हा शाळा म्हणजे काय निसती शाळा नसता. आणि पुढे काय बोलला आहे पुढे म्हणाला याच मराठी शाळेत शिका आणि आमचे भाव आणि बहीण यांनी नावा कमवल्यानी याच्या आधी कित्येक पिढ्यातल्या लोकांनी देश विदेशात जाऊन झेंडे रोवल्यानी याच मराठी शाळेत शिका. आमच्या घराजवळ असणारी आमका परवडणारी आणि आमका आमची वाटणारी मराठी शाळा हय टिकाक होई. ही शाळा जर बंद झाली तर गावातल्या सगळ्या कितीतरी मुलांचं नुकसान होताला. मराठी शाळेत शिकणं या आमचा हक्क आणि तो आमका हक्क मिळाक होयो असा बोलणं सांग. आणि लोकांनी टाळ्यांचो नुसतो कडकडाट केले नाही सांगते माझ्या डोळ्यात पाणी येईल रे. हे या सगळं ऐकून माझ्या अंगावर काटवलं हे बघ. होय ना होय मारे भाभी माझा साक्षी एकदम बरोबर नेमक्या बोलला नाही रे. अरे आपले विचार त्या दोघं स्पष्टपणे मांडूचा तेवढा धाडस लागता. नाग शाळेपासून ह्याच वया असता. आपली शाळा आपलो हक्क तेवढा महत्वाचा. खरा रे. अरे माका त्याचा अभिमान वाटलो म्हणून पेढे वाटूक गेलोय वाडीत. हा लोकांना नाका मुराडली जाऊ दे त्यांच्याकडे. काय हो म्हणा बा ही सगळी मराठी शाळेची ताकद असा. अरे वर्षभर कसल्या ना कसल्या स्पर्धेत त्यांना बोलूक लावतात पोरांका म्हणून त्यांना स्टेज डेअरिंग येतात. त्या भाषणाचं कौतुक असाच कळला ना. पण तेका या सगळ्याचो फरक पडलो ह्या महत्वाचा. नाहीतर कसा मका काय करूचा माझा शाळेतलं शिक्षण पुरा झाला असा तर म्हणूक शकला असता पण त्यांनी म्हणूक नाही. अरे 5 मैलचा मोर्चात चलत गेला. थंयसर जाऊन सगळ्यांसमोर तिने भाषण केल्यान सगळ्या पोरीका कसलो आदर्श निर्माण केल्यान तिने. काय होय रे खराच. तुका सांगतोय लहानपणापासून ना आमचा साक्षी ती एक कविता नेहमी म्हणायचा म्हणजे अजून म्हणता खयची खयची ती रे. सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे सदा तुझ्या पुढे उभी असे दिशा सदैव काजळी दिसायच्या दिशा मधून मेघ हे नभास ग्रासती मध्येच या विजा भयान हासती 10 दिशा तुनी तुफान व्हायचे सदैव सैनिका पुढेच जायचे. बरा माका जास्त कौतुक असा म्हणून या एका पेढ्यान भागूचा नाही. 2 पिढी तुका माका देवचे लागतले. अरे बाबा अख्खो झालं तरी पुढं जाते तुका योगी आणखी हे घे 2 पिढ्या. बरा उद्या सकाळी तू आणि साक्षी आमच्या घराकडे यावा. किती रे? घावणे आणि उसळीची पार्टी देते तुमका. अरे वा. बरं चल जरा फिरायला येऊया मोकळ्या हवेत. बरं चल हवा खाऊया पोटभर. या बाकी तुझा बरा म्हणजे हवा आपली बरी
फुकट मिळता किती खावा पचाक बरी हा? आता हे पेढे कोणाकडे देण्यासारखे नाही तो काय घराकडे गेल्यावर पाचशे दूध देऊ पेढे